नमस्कार. साहित्यिक वपू काळे यांची आज 92वी जयंती. त्यानिमित्ताने साहित्य संपदा आयोजित वपूर्वाई या वपू काळे यांच्या कथांच्या वाचनाच्या उपक्रमात मी सौ मानसी नेवगी आपणासमोर सादर करणार आहे. वपू काळे यांच्या गोष्ट हातातली होती या कथासंग्रहातील एक कथा. कथेचे नाव आहे अशी बायको असा बॉस. परमेश्वराने जेव्हा पृथ्वी निर्माण केली तेव्हा म्हणे पृथ्वीवर फक्त पुरुष होते, बाई नावाला सुद्धा नव्हती. किती सुखद कल्पना. नंतर म्हणे एकट्या पुरुषाला कर्मेना, त्याला मग कुठेतरी गुंतवायचा म्हणून परमेश्वरानं स्त्री निर्माण केली. आणि हाय, तेव्हापासून पुरुष जो गुंतलाय तो आज तागायत. वास्तविक परमेश्वर पुरुषाच्याच जातीचा असल्यानं त्याने ही नसती बला आमच्या माग लावायची नव्हती. त्याला स्वतःला काही कमी अनुभव आले होते का या बाबतीत? द्रौपदी म्हणे एकदा दुर्योधनाला हसली तेवढ्यावरून उद्भवलं महाभारत. स्वतः श्रीकृष्णाला वस्त्र पुरवण्याच्या कामगिरीपासून ते करी शस्त्र न धरी हे स्वतःच व्रत मोडेपर्यंत अनेक व्याप करावे लागले. प्रभू रामचंद्राला सोन्याच्या हरणापायी वनवासात डब्बल त्रास सहन करावा लागला. सोन्याच्या हरणाचा मोह, पारिजातकाचं तासाभराचं कोमेजणारं फूल ते काय, आणि त्यावरून झालेलं वादळ ते केवढं. बाकी मी तुम्हाला पुराणातले दाखले कशाला देत बसू. आता आमची मंदाच पहा ना. मंदा म्हणजे वय वर्ष 22, उंची पूर्ण 5 फूट, स्वरूप पूछो मत. अगदी कॉन्क्रीट उदाहरण द्यायचं झाल्यास गळ्यातलं मंगळसूत्र पोलक्याआड लपवून ती जर रस्त्यावरून जाऊ लागली तर तुमच्यापैकी कोणीही तिच्यावर अजून लाईन मारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच कशाला, आम्ही दोघं जेव्हा फिरायला जातो तेव्हा लोकांच्या हपापलेल्या नजरा चुकवताना दोस्त आपल्या नाकात दम येतो. मंदाकडे किती माणसं पाहतात हे पाहत राहण्यातच आमचं फिरणं आटपतं. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बघत राहणाऱ्या लोकांचे डोळे थोडेच झाकता येतात. मंदाला जर बुरखा घालायला लावला तर लोक माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतील हे सांगणे न लगे. थोडक्यात काय, सुंदर बायको म्हणजे जळती काडी. आता ह्यावर रामबाण उपाय आहे. मी मंदाला म्हणालो, आपण मोटारीतून जाऊया. त्यावरती ताडकन म्हणते, मी नाही यायची मोटारीतून. चांगली 22,000ची मोटार सेवेला तत्पर असते, पण मंदाला रस्त्यावरून आट्यापाट्या खेळत जायला आवडतं. आहे ना मज्जा? तुम्हीच सांगा बरं, काय बिघडलं आता मोटार दिराची असली म्हणून? आमचा दादा सालच आहे. ह्यावर मंदाचं माझं दुमत आहे असं नाही, पण तरी ती म्हणते भाऊजींच्या मोटारीतून जायचं ना, मग नकोच. ह्यातनं काय झालं तर आमचं फिरणंच बंद झालं. आता बोला, तुम्ही काय बोलणार म्हणा. मगाशी म्हणालो ना, पुरुष जो गुंतलाय तो गुंतला म्हणून. वास्तविक माझ्यासारख्या जीवाला परमेश्वरानं काही व्याप ठेवला नव्हता. खावं, प्यावं, वाचावं, फिरावं, झोपावं, आणि ह्या कार्यक्रमाचा कंटाळा आला तर फक्त क्रम बदलायचा, बाकी तपशील तोच. पण हेच माझं सौख्य बायकोला बघवत नाही. तिचा एकच लकडा, मी नोकरी करावी. वास्तविक आम्हाला काय कमी आहे. 14 खोल्यांची ही इमारत, त्यातल्या 6 खोल्यांचा ब्लॉक फक्त मंदाचा व माझा. आमच्या दादाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. महिना पगार फक्त 3,000 रुपये. बिचारा. प्लस वापरायला मोटार. ह्या वैभवाबरोबरच दादाची व वहिनींची असलेली माझ्यावरची माया. नोकरीसाठी मी अर्ज खरडला तर वहिनींनी तो फाडून टाकावा, तर ती बातमी कानावर जाताच माफी मागितल्याशिवाय दादानं अबोला सोडू नये अशी परिस्थिती.
वडील, भाऊ आणि वहिनी यांच्या प्रेमाबाबत अनेकांनी आपल्या लेखण्या झिजवल्या आहेत. त्या सर्व साहित्यिकांनी माझ्या घरातलं वातावरण चोरलेलं आहे. त्याशिवाय एवढ्या प्रेमाची द्वारका त्यांना एका कल्पनेच्या खांबावर उभी करता येणं शक्यच नाही. तर काय सांगत होतो? दादा वहिनींची माया. पण तेही राहू द्या. दादा वहिनींवर लिहायचं म्हणजे लघुकथा हे माध्यम पुरणार नाही. त्याला कादंबरी हवी. आणि मला सांगायचं आहे ते मंदेबद्दल. बायको, पत्नी, भार्या, अर्धांगी, जोरू याने कलत्र. तुम्ही विचाराल की बायको या विषयाला तरी हे माध्यम पुरणार आहे का? पुरणार नाही. पण स्वभावातला एखादा किस्सा सांगण्यासाठी चिक्कार झाली लघुकथा. मी एवढ्यातच सांगितलं, वहिनी व दादा मला नोकरी करू देत नाहीत. दादा म्हणतो, आपण घरात मोजून 4 माणसं, मला पगार 3,000. शिल्लक टाकायची म्हटली तरी किती टाकायची? तेव्हा तू निराळी नोकरी करून काय करणार? कर, आयुष्यात लुटता येईल तेवढी मजा लूट, आराम कर. आता अशा देव माणसाला खात्रीनं एखादी महामाया भेटायची, दे माय धरणी ठाय वाटायला लावणारी एखादी कडक बिजली घरात यायची, ह्या भोळ्या काळ्या मेघाच्या घरात. पण तिथही प्रकार न्याराच. तिनंही आम्हाला सुनावलं, भाऊजी, तुमच्या वाटायला आलेलं जीवन कुठल्याही पुण्यवंताला मागून मिळायचं नाही. नोकरीचा वगैरे विचार मनात आणाल तर इतर भावजयांप्रमाणे मी घरं फोडायला सुरुवात करीन. आम्ही समजून चुकलो. आमच्या नशिबात नोकरी नाही. आमच्या नशिबात नोकरी नव्हती, पण छोकरी होती मात्र, तीही मंदेसारखी खूबसूरत. आता ह्या लग्नाला जबाबदार देखील वहिनीच. तिनं नुसतं लग्न जमवून नाही दिलं, तर लग्नाच्या पहिल्या दिवशी माझ्या देखत मंदाला दम देखील दिला. तो असा, नवऱ्याच्या मागे नोकरीचं टुमणं लावशील तर घरातून हाकलून देईन. दीर जावेच्या उपकाराखाली राहतो असं मनात आणशील तर उभ्या आयुष्यात तोंड पाहणार नाही. ईश्वर कृपेनं गडगंज मिळालंय. सर्वजण मजेत राहू. काय मंडळी, अशा वहिनीची रेखा आहे का कोणा लेखकाच्या साहित्यात? मंदा यावर हरखून गेली. एवढंच नव्हे तर नंतर ज्या काही नातेवाईकांनी घरभेदीपणाचा प्रयत्न केला त्यांना तिनं सरळ ठणकावलं. ह्यांच्या अंगात पाणी नाही असं समजलात का तुम्ही? हे MA आहेत, त्याशिवाय PhD चा अभ्यास करताय. तेव्हा आम्ही आयतं बसून खात असलो तरी ते बेकार म्हणून खात नाहीत, समजलं? ही अशी परिस्थिती होती. पण शेवटी मंदा म्हणायचीच, तुम्ही करा हो नोकरी लहानशी. तुमच्या पैशाचा इथं कात देखील विकत घ्यायला उपयोग होणार नाही. तरी गडे कराच नोकरी. मला आवडेल. तुम्ही धावत पळत 10 वाजता घर सोडलेलं, संध्याकाळी उशिरा आलेलं. मी मग वाट पाहायची. वेळेवर न आल्याबद्दल तुम्हाला रागवायचं. तुम्ही समजूत काढत म्हणायचं, अगं पण मीटिंग होती, त्याला काय करू? मग मी अबोला धरत म्हणायचं, तुमचं नेहमीच आहे. तुम्हाला बायकोपेक्षा नोकरीच मोलाची. आणि मग आपला हा अबोला रात्री झोपताना सुटायचा. केवढा चार्म आहे या लाईफ मध्ये. ते काही नाही, तुम्ही एखादी नोकरी बघाच. मंदा असं काही बोलायला लागली म्हणजे कसली तरी शंका येऊन मी तिच्याकडे पाहत राहायचा. लव आणि कुश यांच्या वेळेस सीतामाईला वनवासाचे डोहाळे लागले होते ना. मग माझी नजर ओळखून ती म्हणायची, तसं काही नाही हं. आणि एवढं बोलून ती मला कोणत्या तरी वॉन्टेडच्या जाहिराती दाखवून अर्ज ठोकायला लावायची. अर्ज लिहून झाला रे झाला म्हणजे म्हणायची, आता पोस्टात टाकून या. मी मग वामनला हाक मारायचो. त्यावर मंदा म्हणायची,
ह्या बाबतीत नोकरांवर अवलंबून राहायचं नाही. अर्ज हरवला तर मग मी म्हणायचो, मोटार येऊ दे, मग जातो. त्यावर ती म्हणायची, नुसतं पोस्टात जायला तुम्हाला मोटार लागते? फार लाडावून गेलात. तुम्ही नोकरी कशी करणार मग? मंदाच्या बोलण्याचं शेवटचं सूत्र पकडीत मी म्हणायचो, तेच तर सांगतो, आपल्याला नोकरी जमायची नाही. तरी ती ऐकायची नाही. शेवटी मी बाहेर जायचा, कुठेतरी वेळ काढायचा, अर्ज सरळ फाडून टाकायचा आणि एखादी मस्त कादंबरी विकत घेऊन घरी यायचं. अर्थातच अर्जाला उत्तर कधीच यायचं नाही. पण एकदा आमचा घातवार उजाडला. खनपटीला बसून मंदानं अर्ज लिहून घेतला. तो पोस्टात टाकण्यासाठी ती स्वतः बाहेर पडली. घातवार म्हणालो तो एवढ्याचसाठी की त्या अर्जाला नेमके इंटरव्ह्यू साठी बोलावणे आले. घातवार नाही तर काय. दादा वहिनींनाही गोष्ट समजली तर जाग्यावर ठेवतील का आम्हाला? तसा काही मी अगदी रिकाम टेकडा नव्हतो. मस्तपैकी MA पर्यंत शिकलो होतो. खर तर मंदानं मला PhD होऊ द्यायचं, पण अभ्यासाचं नाव काढलं की म्हणायची, उगाच या जीवाला ताप करून घ्यायचा, आपल्याला काय कमी आहे? आणि गायन, वाचन, हिंडणं, फिरणं, गप्पा, मस्करी ह्यात दिवस जायला लागले की नोकरी करा म्हणायची. इंटरव्ह्यूच्या दिवशी मी टांगच मारणार होतो. पण मंदा कसली खवट. तिनं मला मोटारीतून ऑफिसात नेऊन उभं केलं. ते ऑफिस पाहून मला वाटलं कोकणच्या बोटीच्या तिकिटांचं ते ऑफिस आहे की काय. पण मग कळलं की प्रचंड रांग इंटरव्ह्यू साठी होती. मोटारीतून आपण गोंडस हात बाहेर काढून मंदानं बेस्ट ऑफ लक म्हणत मला निरोप दिला. आणि बाकीची रांगेतली माणसं आला वशिल्याचा घोडा मोटारीतून अशा अर्थानं माझ्याकडं आणि अंगावरच्या सुटाच्या कपडाकडे पाहत राहिले. बरोबर आणलेली कादंबरी जवळजवळ संपत आली, पण रांग संपण्याचं काय. पण रेसभर पुढे सरकण्याचंही चिन्ह दिसेना. कंटाळून पुस्तक मिटलं आणि इकडे तिकडे पाहत राहिलो. 5-5 मिनिटाच्या अंतरानं 3-4 जांभया देखील देऊन झाल्या. माझी अवस्था पाहून शेजारचा गृहस्थ म्हणतो, पहिलेट करीन दिसल्यात. आजूबाजूला खसखस पिकली. माझं मोटारीतून येणं, मंदासारख्या गोंडस बायकोनं मोटारीतून हात बाहेर काढून निरोप देणं आणि माझा अंगावरचा भारी सूट इत्यादी गोष्टींनी माझं नोकरीसाठी लाईनीत उभं राहणं हे आजूबाजूच्या लोकांना विकृत वाटत होतं. गव्हाणीतल्या कुत्र्याप्रमाणे ते मजकडे पाहत होते. त्यातल्या त्यात प्राप्त परिस्थितीत विनोद निर्माण करून स्वतःची करमणूक करू पाहत होते. अशा एवढ्या सामान्य पण काहीशा अगतिक लोकांशी वैर करण्यात अर्थ नव्हता. म्हणूनच पहिलट करीन ह्या शब्दाला बुजून न जाता मीही मनापासून हसलो आणि ते गृहस्थाकडे वळून म्हणालो, तुमचा अंदाज बरोबर आहे. तुमची कितवी खेप? माझा हा खिलाडूपणा अनपेक्षित होता. क्षणभर शेजारचा महात्मा चपापला, पण लवकरच स्वतःला सावरीत तो शेजारच्या गृहस्थाला म्हणाला, वाशा, आपली ही कितवी खेप रे? यावर वाशा म्हणतो, मी जेव्हा दिल्लीला होतो तेव्हा तू 68व्या वेळा अर्ज टाकणार होतास. वाशाचं हे उत्तर अगदी म्हणजे एका बाईनं दुसरीला सांगावं, दुर्गीच्या वेळी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तुम्हाला 3रा संपत होता तसं होतं. तेवढ्यात माझ्याकडे पाहत त्या गृहस्थाने उत्तर दिलं, माझी ही 69वी खेप. आता इथं तर चान्स हुकला तर आम्हाला लग्न करायलाच नको. का बरं? मी विचारलं. आमच्या होऊ घातलेल्या सासऱ्यांनी परवाच ठणकावलं, ही नोकरी मिळाली नाही तर माझ्या पोरीच्या प्रेमावर पाणी सोडा. तेवढ्यात वाशा म्हणाला, बेट्या, तुझं फक्त लग्नच होणार नाही, पण माझ्या डोळ्यासमोर माझ्या भावाचे करिअर आहे. त्याचं सगळं शिक्षण माझ्या नोकरीवरच अवलंबून आहे. तेवढ्यात लाईनीतला 3रा गृहस्थ म्हणाला, माझ्या वडिलांनी प्राण काढून ठेवलेत कानात. परवा तर आम्ही आशाच सोडली होती,
5 दिवस बेशुद्ध होते. 6व्या दिवशी शुद्धीवर आले व म्हणाले, तुला नोकरी लागल्याचं ऐकल्याशिवाय मरणार नाही मी नक्कीच. त्यांच्या ह्या कथा ऐकून मला घरघरायला लागलं. नोकरी नोकरी, केवढा हा भयंकर प्रकार. फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची, आपला नंबर लागायचा आणि मग आपण एवढ्या लोकांचे शिव्या शाप घ्यायचे, तेही जरुरी नसताना. एक आफतच नोकरी म्हणजे. वेळेवर पोहोचायला हवं, वेळेवर काम व्हायला हवं, साहेबाला सांभाळायला हवं, तरी तो केव्हा तरी अपमान करणार. आपल्याला तो सहन होणार नाही, मग आपण त्याचा अपमान करणार, मग बदली, परत दुसऱ्या साहेबांबरोबर तोच प्रकार, शेवटी कामावरून हकालपट्टी, पुन्हा नोकरीचा शोध. त्यापेक्षा नोकरीच केली नाही तर नोकरी जाण्याची भीती कधीतरी काळीच पोखरेल काय. आपण पळून जावं. इंटरव्ह्यू गेला जहन्नम मध्ये. तेवढ्यात अचूक माझ्याच नावाचा पुकारा करीत पट्टेवाला रांग शोधित आला. सगळ्यांच्या हेव्याच्या नजरा माझ्याकडे वळल्या. वास्तविक मलाही तो धक्काच होता. खाली मान घालून मी मुकाट पट्टेवाल्याबरोबर साहेबांच्या खोलीत गेलो. मी साहेबांवर समोर बसलो. मी पाहत राहिलो. साहेब गालातल्या गालात हसत राहिले. तुमच्या बंधूंचा एवढ्यात फोन आला होता. त्यांनी सांगितलंय तुमच्याबद्दल. तुमचं काम झालंय असं समजा. मला फक्त तुम्हाला पाहायचं होतं. तुम्ही MA आहात ना? होय, आणि PhD करायच्या विचारात आहे. अरे मग नोकरी सांभाळून कसं काय जमणार? हो, खरं आहे. मी चाचरत सांगू लागलो. मला नोकरीची गरज नाही. तुमचे ब्रदर मला फोनवरून हेच सांगत होते, तुम्ही नोकरी करावी हे त्यांना पसंत नाही. मी अभावितपणे बोलून गेलो. हो. अरे मग कशाला तसदी घेतली? साहेबांना विचारलं. माझ्या बायकोला वाटतं मी ऑफिसला जावं. आणि काय करावं? दमावं आणि तिनं माझी काळजी करावी. मी मग बोलत सुटलो. साहेब हसत राहिले. मी बोलत होतो आणि ते ऐकत राहिले. शेवटी ते म्हणाले, तुम्ही असं करा, माझी पलीकडे खोली आहे, तिथं 10:30च्या ठोकाला यायचं, 5:30ला जायचं. PhDचा अभ्यास करायचा, आराम करायचा. बँक हॉलिडेला, रविवारी देखील वाटलं तर जादा कामाच्या सबबीखाली इथे येऊन बसायचं. तुमच्या बायकोला काळजी करायला हवीये ना? करू दे काळजी. ऑफिसच्या कामाचा अतिरेक झाला की तीच तुम्हाला सांगेल. एवढ्या उलट्या काळजाचा साहेब आहे तर लाथ मारा. 1 तारखेला भावाकडून पैसे घ्यायचे आणि पगार म्हणून द्यायचा बायकोच्या हातात. कसं काय? मी पाहतच राहिलो. बघताय काय? से येस. पण साहेब, पण बिन काही नाही. जा आत्ताच त्या आतल्या खोलीत जा. खुर्ची सरकवून मी उठलो. मनाशी म्हणालो, छे छे, या जगात बॉस आणि बायको. टेबलावरच्या घंटीवर हात मारीत साहेब म्हणाले, नेक्स्ट.